गुरु शिष्य जयंती सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजूरकर। महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्य जयंतीच्या सातपूर अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी निलिमा जेजूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय व सर्वसमावेशक अशी ही निवड प्रक्रिया करण्यात आली। दरम्यान उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने व जान्हवी तांबे, सरचिटणीसपदी काळूजी काळे, चटणीस सोनाली भंदुरे, सचिवपदी अश्विनी भंदुरे व प्रसिद्ध प्रमुख तुषार ढेपले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या बैठकीस प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेवक योगेश शेवरे, शिवजन्मोत्सवाध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष आबा गांगुर्डे, बाळा निगळ, मुन्ना तुपे, गौरव जाधव, देवा जाधव, जुनेद शेख, योगेश गांगुर्डे, जी.एस. सावळे, भाऊसाहेब बोराडे, निलेश बोडके, किरण गुंबांटे, वैभव घुगे, अनिल भावले, पंकज नागरे, विकी काळे, हिरामन रोकडे, विकास सोनवणे, भागवत देवरे, रवी देवरे, राज धात्रक, रवी महाजन, स्वप्ना माळी, देवेंद्र निकुंभ, जगन्नाथ भरीत आदी उपस्थित होते। यावेळी प्रकाश महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, भारत जाधव, हेमंत शिरसाट, अर्चना थोरात, पोपटराव जेजूरकर, अनिल माळी, राहुल साळुंखे, प्रकाश खेळणार, दीपक गांगुर्डे, गोकुळ तिडके, मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, सुरेश मोरे, तुषार भंदुरे, शिवाजी काळे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे आदी सह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। आज 2025च्या गुरु शिष्य जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे मित्रबंधू प्रवीणजी नागरे, तसेच आमच्या वहिनी निलमेताई पुष्पराव जेजूरकर, तसेच उपाध्यक्षपदी सौ जान्हवीताई तांबे, तसेच उपाध्यक्षपदी श्री बाळासाहेब भोजने, तसेच सरचिटणीस पदी श्री काळूमामा काळे, तसेच चिटणीसपदी सौ सोनाली तुषार भंदुरे, तसेच सचिवपदी अश्विन शंकर महाजन आणि प्रसिद्ध प्रमुखपदी आमचे मित्र तुषार ढेपले यांची नियुक्ती झाली। तरी पण मी आजच्या झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे त्यांना खूप त्यांचं स्वागत करतो आणि सर्व शिवजन्मोत्सव समितीचे जसा कार्यक्रम होतो तसंच याप्रमाणे पण गुरु शिष्य जयंतीचा यावेळेस मोठा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे। मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मानित करायचंय। जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज या ठिकाणी गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी व आमचे जिवलग मित्र प्रवीणजी नागरे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली। उपाध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी जेजूरकर वहिनींची निवड झाली। उपाध्यक्षपदी भोजने साहेब असतील, जान्हवी वहिनी असतील, भंदुरे वहिनी असतील, काळे काका असतील, त्याप्रमाणे अश्विन, तुषार या सर्वांची नेमणूक झाली। आणि सर्वप्रथम सातपूर शिवजन्मोत्सव वतीने सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो व आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य घडत राहो। आणि सातपूरची जी प्रथा संपूर्ण नाशिक जिल्ह्यालाच सातपूरकरांनी जो पायंडा दिलेला आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार आपण डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात रुजवले पाहिजे। याकरता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, हा पायंडा गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने परत संपूर्ण महाराष्ट्राला सातपूरकर वेगळं काहीतरी आकर्षण आपल्याला देत असतात। मी गुरु शिष्य जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना तुमच्या भावी वाटतात खूप शुभेच्छा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय सूर्य। आपले जे महापुरुष आहे भारतातले शिवाजी महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले। स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केल्यामुळे सर्व स्त्रिया शिक्षित झाल्या। अशिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही। त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील, काही घटना असतील, या सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली आहे। सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व हे समजलेले आहे
असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले, असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे त्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या यासाठी काही वर्षांपासून गुरु शिष्य जयंती ही साजरी केली जाते. हा उत्साह साजरा केला जातो. तर तसेच या 2025च्या गुरु शिष्य जयंतीच्या उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने जे उपाध्यक्षपद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. गुरु शिष्य जयंती महोत्सव 2025 आपल्या सातपूरमध्ये गुरु शिष्य जयंती कार्यक्रम जो साजरा केला जातो त्याची जी कोर कमिटी आहे, अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे. अनेक ठिकाणी अनेक जयंत्या साजऱ्या होतात, मात्र आपल्या सातपूरमध्ये एक वेगळा पायंडा या सगळ्या कोर कमिटीने, सगळ्या ज्येष्ठ लोकांनी, शिवजन्मोत्सव समितीचे अनेक सगळे पदाधिकारी यांनी जो पाडला आहे, अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम आपण सर्व मिळून, सर्व पदाधिकारी मिळून, सर्वांच्या योगदानाने, सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा पार पाडू अशी एक शुभेच्छा. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आज या ठिकाणी गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी व आपले जिवलग मित्र रवींद्र नागरे यांच्या अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी, कार्याध्यक्षपदी जेजूरकर वहिनींची निवड झाली. उपाध्यक्षपदी मोदी साहेब असतील, जामी वहिनी असतील, मंदिर वहिनी असतील, काळे काका असतील, त्याप्रमाणे अश्विन, तुषार या सर्वांची नेमणूक झाली. आणि सर्वप्रथम सातपूर शिवजन्मोत्सव वतीने सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो व आपल्या हातून नेहमीच मोठे कार्य घडत राहो. आणि सातपूरची जी प्रथा संपूर्ण नाशिक जिल्ह्याला सातपूरकरांनी जो पायंडा दिलेला आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार आपण डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात रुजवले पाहिजे. त्याकरता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो, हा पायंडा गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने परत संपूर्ण महाराष्ट्राला एका सातपूरकर वेगळं काहीतरी आकर्षण आपल्याला देत असतात. मी गुरु शिष्य जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो व त्यांना तुमच्या भावी वाटतात खूप शुभेच्छा. जय शिवराय जय भीम. मागील 18 वर्षापासून या सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी यावर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली. त्याबद्दल प्रथमतः मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासून आभारी आहेत. एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली. मागील 5-6 वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्या कारणाने, सक्रिय सदस्य असल्या कारणाने ही जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे. नक्कीच गुरु शिष्य जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योती जन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी मी आणि माझी सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील, सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील, त्याचबरोबर गुरु शिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की नाशिक शहरामध्ये जे 4-5 विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात, मग ती शिवजयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, सातपूर एकमेव असा विभाग आहे की 3ही महापुरुषांच्या जयंत्या ह्या सर्वात चांगल्या रीतीने या आपल्या सातपूर विभागामध्ये साजऱ्या होत असतात. आपल्या शिवजन्मोत्सवाचंही नाव संपूर्ण महाराष्ट्रात निघतं. भीमजन्मोत्सव अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो. आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे सर्व पाईक या ठिकाणी गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून ज्योती जन्मोत्सव हा अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. सर्वप्रथम आज आपण गुरु शिष्य जयंती किंवा ज्योती जन्मोत्सव या 2025च्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो. आज गुरु शिष्य जयंती ज्योती जन्मोत्सवच्या 2025ची कार्यकारिणी जाहीर झाली, त्यासाठी आपण सर्व इथे आला म्हणून आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेशजी शेवरे, तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आबाजी गांगुर्डे, त्यानंतर हेमंतजी शेडसाट, GS नाना साळवे, मुन्नाजी तुपे, तसे इतर सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवर सर्व इथे उपस्थित राहिले आणि या निवड प्रक्रियेला आपल्या सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.
आपण सर्व उपस्थित राहिले. मी सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा ज्योती जन्मोत्सव आहे या सर्वांना यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावे ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.